नमस्कार मंडळी. रोज रोज त्याच भाज्या खाऊन मुलं पण कंटाळतात. तर आज आहे ना, मी एक अशी मस्त वेगळी आणि झटपट होणारी रेसिपी तुमच्या संग शेअर करते. तर मुलं कंटाळणार नाही आणि डबा पण संपून आणतील. तर चला, कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये एक पळी तेल टाकलं, जिरे मोहरी लसणाची फोडणी दिली, 2-3 कढीपत्त्याचे पानं टाकले आणि टमाटा आहे ना चांगलं परतून घेतलं. टमाटर परतताना थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं. झटपट टमॅटो आहे ना परतून जातं. तर बघा, तुम्हाला दिसलंच लगेच आहे टमॅटो परतून गेलं आहे. त्यानंतर आहे ना, आपण यामध्ये मसाले टाकू. तर मी दोन डब्यांसाठी करते, त्यामुळं थोडासा मसाला वाढवा टाकते. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला टाकला आणि परतून घेतलं. त्यानंतर आहे ना, एक बटाटा आणि थोडंसं फ्लावर होतं माझ्याकडे, ते दोन्ही पण बारीक कापून घेतलं आणि आहे ना, मिठाच्या गरम पाण्यामध्ये धुवून काढलं आणि मग परतायला टाकलं. मसाल्यांमध्ये 2 मिनटं झाकण ठेवलं. झाकण काढून घेतलं आता आणि त्यामध्ये ना कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकते. मीठ आणि कोथिंबीर टाकून आहे ना, चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर ही भाजी ना मुलं इतकी आवडीने खातील ना, तुम्ही नक्कीच करून बघा आणि हे झटपट होणारी, जास्त वेळ नाही लागत. तर बघा, आपली भाजी ना छान अशी परतली. आता आपण आहे ना यामध्ये ना थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. नाही टाकला तरी पण चालेल, पण आम्हाला आवडतो त्यामुळं मग मी आहे ना थोडासा जाडसर वाटलेला आहे ना 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. कूट टाकून चांगली परतून घेते. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? एकदम झटपट होणारी मुलांच्या डब्यासाठी. नक्की करून बघा. आवडलीत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.